आज करणार आहोत आपण शेवगा रस्सा. एकदम झणझणीत असा शेवगा रस्सा करणार आहोत. त्यासाठी मी शेवग्याच्या शेंगांच्या शिरा काढून घेते. शिरा काढल्यामुळे त्या शिजल्यानंतर मग त्या तोंडामध्ये शिरा येत नाही. मसाल्यासाठी आता आपण इथे घेतलेलं आहे सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे. मूठभर दाणे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर एक कांदा चिरलेला आहे. बेडगी मिरची एक घेतलेली आहे. धणे 1 चमचा आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या. पहिल्यांदा तर आपण दाणे, खोबरं, धणे आणि मिरची हे आपल्याला भाजून घ्यायचंय आणि लसूण लालसर रंगावर आपल्याला हे भाजून घ्यायचंय. आता आपण कांदा देखील भाजून घेणार आहोत. तो देखील आपल्याला लालसर रंगावर भाजायचा आहे. कांदा भाजून झालेला आहे. आता आपण शेवगा रस्सा करणार आहोत. 2 मोठ्या पळ्या मी तेल घेतलेलं आहे. तेल इथे मी जास्त घातलेलं आहे कारण मग ती भाजी चांगली लागते. मोहरी घातली आहे, हिंग घातलाय. त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा आपल्याला या तेलामध्ये परतायच्या आहेत. या शेवग्याच्या शेंगा मी शिरा काढून घेतल्यानंतर मी ती धुतलेल्या आहेत. 5 मिनिटं तरी आपल्याला या परतायच्या आहेत. त्याच्यामुळे त्याची चव पण चांगली लागते आणि त्या थोड्याशा शिजतात. हळद घातलेली आहे. शेंगा परतल्या जात आहेत तोपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊया. थोडं पाणी घालणार आहे म्हणजे ते व्यवस्थित बारीक होईल. 1 चमचा तिखट, हळद अर्धा चमचा, 1 चमचा मी गोडा मसाला इथे घेतलेला आहे. 1 चमचा मीठ घातलेला आहे आणि मस्त मसाला आपला बारीक झाला. एकदम मी बारीक वाटून घेतलेला आहे. त्याच्यामुळे जो हा रस्सा आहे तो मिळून येतो बारीक केल्यामुळे. म्हणून हे वाटण एकदम बारीक करायचंय. आता शेंगा परतल्या गेल्या आहेत आपल्या, तर मी त्यामध्ये मसाला घातलेला आहे. आता हा मसाला आपल्याला त्यातलं पाणी आटेपर्यंत परतायचा आहे. बघू शकता तुम्ही मसाला एकदम कोरडा झाला आहे आणि त्याला तेल देखील सुटलेलं आहे. त्यातलं पाणी एकदम आटलेलं आहे. अशा वेळेला आपण त्यात घालणार आहोत पाणी. आता हा शेवगा रस्सा आहे त्यामुळे थोडंसं पाणी मी जास्त घालतेय आणि शेंगा पण आपल्याला त्या रश्श्यामध्ये शिजवायच्या आहेत. इतकं पातळ मी केलेलं आहे कारण उकळल्यानंतर थोडं ते घट्ट होणार आहे. आता शेवगा रस्सा आपला तयार झालेला आहे. आता शेवग्याची शेंग मी अगोदरच एक बाजूला काढली होती. खूप गरम असताना तुम्हाला दाखवता येणार नाही म्हणून मी अगोदर बाहेर काढली.
तुम्ही बघू शकता किती छान शिजली आहे, ओव्हरकुक झालेली नाहीये, आपल्याला व्यवस्थित खाता येतील अशी शेंग शिजली आहे। अशा रीतीने आपला शेवगा रस्सा तयार झालेला आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा। आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह, वैशाली इझी रेसिपीमध्ये।